आलो एकदाचा हा हायवे बघा, श्रामपूर राऊरी हायवे. चला चला आता चला. बसून बसून जानूचे पाय दुखू राहिलेले है ना. चला हसू राहिले खरं, मरणाच्या चक्रा येऊ राहिल्या. चल जर हाताला आता इथून पण आहे ना 2-2.5 किलोमीटर पायी पायी चालायचं. गाड्या येत्या बाई. रोड पाहिल्यापेक्षा वेगळा झाला ग जानू. पहिला लय खदडा खदडा रोड होता आहे ना. तू आली होती माझ्या संग याच्या आधी. चला आता तुम्हाला सांगूनच टाकते आता कुठं जाऊ चाललोय आम्ही, कुठं आलोय. घरापासून आम्ही 35-36 किलोमीटर अंतरावर आलोय. राहुरी फॅक्टरीच्या पुढं येवला आखाडा म्हणून गाव आहे. चल ना मुन्नी. मुन्नीला नुसतं खायला लागतं चुनू चुनू. त्या दिवशी सांगितलं होतं ना मी तुम्हाला, येवला आखाड्याला आहे ना म्हणजे एक माणूस येतो आणि त्याच्याकडे आयुर्वेदिक पावडर आयुर्वेदिक गोळ्या भेटतात, पण फरक पडतो बरं का. मी मागच्या वर्षी चल ना कांद्याचं पीक पाहिलं कसं आहे रस्त्याच्या कडेने. घ्यायची का कांद्याची पात खायला, आपल्याला धुपटून काढतील लोक. तर मग तिकडं चाललेलं आहे बरं का आम्ही. जानूच्या पप्पाला काम होतं त्याच्यामुळं ते नाही आले. सोबत जानूची शाळा बुडवून जानूला आणलंय. काय म्हणली? लय लांब आहे माहिती आहे. एखादी गाडी जर आली ना मग जाऊ गाडीवर बसून. सकाळी श्रामपूरमधून गाड्या नव्हत्या लागत. श्रामपूरपासून आमचं गाव 13 किलोमीटर आहे. तिथून कस तरी दुसऱ्याच्या गाडीवर गाड्या बदलत 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 कस तरी आलो. तिथून पुढं बी पार आम्हाला 10:30 वाजलेत. आता इथं यायला सकाळी 8 वाजता निघलो होतो घरून. पहाटे 5 वाजता. हा जानू उठली पहाटे 5 वाजता. तर मग तिथं गेल्यानंतर त्या माणसाकडून जर ट्रीटमेंट घेतली ना तर फरक पडतो बरं का. त्याच्यामुळे एवढ्या लांब यावं लागलं दवाखान्यासाठी दुखण्यामुळं. इथून बी त्या माणसाकडे एवढे नंबर असतात ना, लय नंबर असतात. तिथून आवरून जायला किती वेळ लागतो आणि किती नाही. संध्याकाळच होत असते पूर्ण. मी याच्या आधी पण यायचे ना, मागच्या वर्षी 5-6 महिने ट्रीटमेंट घेतली होती. तर मला थोडं बरं वाटलं होतं बरं का. पण मग हेच जायचं यायचं एवढं लांब अंतर, त्यांना कामामुळं पोरं येऊन देत नाही, सुट्ट्या नसतात म्हणून. मग एकटीलाच मग असं यावं लागत एवढं लांब. त्याच्यामुळे मी टाळत होते. अख्खा दिवस मोडतो. आता सकाळी तू पण आहे ना. पण संध्याकाळ झाल्यानंतर गाड्या लागतात का श्रामपूरवरून जायला? लागतच का? व्हिडिओ काढू राहिला आमच्याकडे आजी अशी बघत लागली होती. नको बाई लोकांच्या याला हात नाही लावू. सकाळी सकाळी बिगर जेवता गोळी घेतली ना लय चक्रा येऊ राहिल्या. पण तसंच जानूमुळं आवसान आणून चालू राहिले. काय म्हणली? इथं ना हा त्याला लय दिवस झाले, वर्ष झालं असं पाणी पिलं होतं ना. आता बदललं नाही तर आता ते त्या कैल्या पाय बघ, कैली पाय आपण दाखवा. घेऊ नको का हात नको लो, छोट्या छोट्या कैऱ्या. चला चला मग हात नाही लावायचं लोकांच्या याला. चला असं मस्त मस्त रानानी असं जायचं असतं बरं का. 2-2.5 किलोमीटर अंतर असतं. पण तोंडाला नाही फेस येतो चालू 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 चालू. लांब आलो अजून किती लांब जायचंय, लय लांब जायचंय. सकाळी ती पॅरासिटामॉल गोळी घेतल्यामुळे ना काहीच सुधारा नाही मला. आणि एक तर मला प्रवास सहन होत नाही बसमध्ये, जिबड्यामध्ये ना लई असं म्हणजे चक्कर येते आणि उलट्या होत असत्या. तुला उलट्या होत होत्या पण मला खालतं वर तर सुधारत नव्हतं. तसंच तुझ्यामुळं कस तरी स्वतःला सावरल्यावानी केलं. मला लई चक्कर येत होती.
मळमळ होत होती. पप्पानी बळबळ सकाळी कामाला जाताना चहा टाकला होता ना, मला पे म्हणले, मग चहा पिले होते. हां चालेल. जानूचं काही नसतं, कुठं निघलं का फक्त जानूला पाणी पाणी करत असते, पान कोंबडीवाणी. चल धर हाताला. हा ना, आपण तिथून आलो का मग श्रामपूरला जायचं. ते श्रामपूरमध्ये नाहीतर आहे ना रावरी फॅक्टरी, तुला काहीतरी चारण. बरं वडापाव खायचा जानूला. जानूला काही नाही, फक्त बाहेर निघलं का नुसता वडापाव जरी दिला ना, जानू लई खुश असते. है जानू? दुखण्याने जीव असा वैतागून गेला, किती का लांब अंतर असू द्या. जानू मला लई चक्कर येऊ राहिली ग. चला बरं, चला आता आम्हाला जायला आहे ना अर्धा पाऊण तास लागेल. जिथं जायचं आहे त्या ठिकाणी, तिथं गेल्यानंतर मी सेपरेट एक व्हिडिओ काढन बरं का. म्हणजे तो माणूस आहे ना दाखवून देईन. त्यात काय एवढं, त्याचं चॅनल आहे अगं, त्याचं पण चॅनल आहे. मला चालता येई नाही ग जाण्या. तिथं गेल्यानंतर आहे ना तो माणूस कसा ट्रीटमेंट करतो कसा नाही मणक्याच्या आजारावर, दुखण्यावर, ते तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ काढून दाखवून बरं का. हा चला, सेपरेट व्हिडिओ काढून टाकन आणि तो दाखवून. पण आता चला म्हणलं, जानून मी चालले ते. जानूला आहे ना असं कुठं जायचं म्हणलं का तिला लई व्हिडिओ काढायला आवडतं बरं का. मला मोकर चक्कर येऊ राहिली. नको चल चल, नको बाय आता, चल चल चल. आणि आयुर्वेदिक गोळ्या पण तिकडं नाही ग बाळा, तिकडं कुठं येड. येवला आखाडा गाव इकडं आहे. तुला माहिती का आपण रावरी फॅक्टरीवर उतरलो, ते रावरी फॅक्टरीच्या थोडं पुढं उतरलोय. नको चला आता हे पोटे. अगं मला आधी चक्कर येते. जानू कुत्र भुबू. अरे धर धर कुत्रा येईल. हा धर, थोडंच धर आणि कट कर. आता मला असं वाटतं खाली बसून दात पडले. नीट धर नीट धर. थोडं खाली बसायचं झाडाचं सावलीला. अगं मला लय कसं तरी राहिलं ग, नसती गोळी खाल्ली तर बरं झालं. दे इकडं आता. चला झालं ना, चला त्या तिथं सावलीत बसू 2 मिनटं जाऊ. चल, दुखण्याने इतका जीव वैतागलाय ना, असं वाटतं जीवच देऊन टाका. जानू जर मोठी असते ना खरंच जीव दिला असता मी, इतकी वैतागली दुखण्याला. चला, नाही ना तर नाही ना, चला पटापटा चला. तिथं नम्र बी असे भरमसाठ नम्र असते, तर काही खरं नाही. माणूस पैसे लई नाही घेत बरं का, तो 500 रुपये घेतो फक्त. पण नम्र लय असते ते. एका एका पेशंटला 15 ते 20 मिनिटं आहे ना लावत असते. नारळ झाडं पाहिले कसले भारी इथं, आपल्या बापाचे इथं. लोक हाणतील ना आपल्याला जाता जाता. चल बाय कर.